व्हायला हवी होती, परंतु आरोप प्रत्यारोप यामध्ये आपण गेलो आणि खरे हकीकत आणि खरे प्रश्न बाजूला राहिले हे देखील मान्य केलं पाहिजे। परभणी असो, बीड असो, कल्याण असो, हे न्यायाचं राज्य आहे, इथं न्यायच होईल। त्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर कालच्या सभागृहामध्ये उत्तर दिले, मला वाटतं इथेही दिले, आणि म्हणून त्याची देखील माझ्याकडे डिटेल आहे सगळी। पार्श्वभूमी काय, कारवाई काय, एसपी ला बदली केलं, अनेक पोलिसांना निलंबित केलं, SIT लावली, न्यायालयीन चौकशी लावली, आणि गुन्हेगार जे आहेत या गुन्हेगारांना गुंडांना दया मयात कुठल्या परिस्थितीमध्ये दाखवली जाणार नाही। कारण या तो किती मोठा असेल, कुणाशी लागेबंदी असतील, कुणाच्याही जवळचा असेल तरी सुद्धा त्या गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही। हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांना शासन करणारं हे सरकार आहे। त्यामुळे मी सुद्धा त्यावेळेस महाआघाडी सरकारमध्ये होतो, मंत्री होतो। अंबादासजी आपण म्हणालात मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे, अरे जिथे मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवायचं कारस्थान होतं चालू आणि जेलमध्ये टाकण्याचा डाव शिजत होता, तिथे कसली आहे आली सामूहिक जबाबदारी, हा देखील विचार करण्याचा। बाकी मी आणखी त्याच्यात खोलात जात नाही, तेवढा वेळ मी आपला घेणार नाही। तिकडे कसा कारभार चालत होता हे मी जवळून पाहिलेला आहे। अंबादास आपल्यालाही त्याची कल्पना आहे, पण आपल्याला बोलता येत नाही, बोलणार नाही, ही देखील वस्तुस्थिती आपली आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून त्याचा आपला माणूस चांगला आहे। पूर्वी तुम लढो मैं कपडे संभालतो अशी पद्धत होती, आता अंबादास तुम लढो मैं बुके देके घर जाता हूं अशी परिस्थिती आहे। गेला आठवडाभर धामधुमीत गेला, विरोधकांचं आतून कीर्तन बाहेरून तमाशा असं चित्र पाहिलं। तो म्हणजे व्यक्तिशः कोणी घेऊ नका हे मी सांगतो, कारण खाली सभागृहात देखील मी आहे। त्यामुळे आपण जे मी बोलतोय ते व्यक्तिशः कोणीही आपल्यावर घेण्याची आवश्यकता नाही। काही जणांना मगाशी म्हटलं मी, सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त सभापती महोदय प्यारे आहेत, त्याला आपण काय करणार। आणि म्हणून सभागृह चर्चेसाठी आहे, सभागृह लोकांना न्याय देण्यासाठी आहे। हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वापर करायला पाहिजे होता। परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेचा आवार म्हणजे मनोरंजनाचा कट्टा नाही आहे, आणि म्हणून हे पवित्र सभागृह आहे। आणि म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कशाला आलोय, कुणासाठी आलोय, कुणी आपल्याला पाठवलंय, जबाबदारी कुणाची आहे, सर्व या जनतेने आपल्याला प्रत्येकाला पाठवून निवडून पाठवलंय। 3-3, 4-4, 5-5 लाख मतदार संघातून आपण निवडून आलेलो आहे। आणि म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की सरकार तर आहे, विरोधी पक्ष देखील, सर्व आमदार देखील जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत, आणि असा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे। खरं म्हणजे डिसेंबरमध्ये थोडी थंडी पडली होती, आता थोडी कमी झाली आहे, पण नागपूरमध्ये लंडन सारखं वातावरण असतं आणि काही जणांना वाटतं तशा प्रकारची आनंद आणि पर्यटनासाठी येतात आणि कोणी लोक पर्यटन करून निघून जातात। त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही सोयीसुचक बिलकुल राहिलेलं नाही, आणि हे त्यांच्या वागणुकीतून या ठिकाणी समोर आलेलं आहे। बघा चांगली, म्हणजे मी असं काय वाईट बोलत नाही, चांगलंच बोलतोय। आणि त्यामुळे मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला। आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर, मुली बाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाहीये। माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे। जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली, तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी, त्यांची सुरक्षा
राखण्याचं, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे, हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला. काय झालं बदलापूरचं? या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली. त्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसाची पिस्तूल काय शोभेची काय खेळणं आहे का? आणि त्या प्रसंगी वेळ प्रसंगी ती हातात घ्यावी लागते. आणि छोट्या बच्चूवर अन्याय अत्याचार ज्या नराधमानं केला, त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली, स्टेटमेंट दिलं की हा माणूस ना हैवान आहे. अशा प्रकारच्या नराधमाने हा अत्याचार केल्यानंतर जेव्हा अगोदर काही लोक रेल्वे बंद करून ट्रॅक मध्ये येऊन 8 तास 10 तास रेल्वे बंद केली, पाळी पाळीने लोक तिथे जात होती, गट्ट्या गट्ट्याने लोक जात होती आणि तिथे म्हणत होती त्याला आणा आम्ही फाशी देतो, त्याला आणा आम्ही फाशी देतो. आणि पोलिसांनी जेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला, 2 लोक पोलीस जखमी झाले, त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर